दक्षिण सोलापुरातील कुंभारी गावाजवळील विटभट्टी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। माती आणि राखेच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 51 वर्षीय मजुराचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। हा मृत्यू घातपात आहे की अपघात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील विटभट्टी परिसरात सोमवारी ही घटना समोर आली। कुत्र्या आणि मातीच्या ढिगाऱ्यातून मृतदेहाचे अवशेष बाहेर ओढल्याने आणि परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना संशय आला। त्यांनी पाहणी केली असता एका व्यक्तीचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आलाय। मृत व्यक्तीची ओळख सिद्धू महादेव भोसले, वय वर्ष 51, राहणार अगरखेड, जिल्हा विजयपूर अशी झाली आहे। ते कुंभारी येथील एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते। माहितीनुसार 30 मे रोजी सिद्धू भोसले यांनी वीटभट्टी मालकाकडून 200 रुपये उसने घेतले होते। त्यानंतर ते कामावर परतले नाहीत। नेहमीप्रमाणे ते गावाकडे गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र सोमवारी त्याचा मृतदेह आढळून आलाय। वसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण होते। मात्र गळ्यातील व हातातील दोरी, कपडे आणि एक तुटलेला दात यांच्या आधारे नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। प्राथमिक अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पुढील रासायनिक तपासणीसाठी मृताचा विषेरा प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे। त्यामुळे हा मृत्यू अपघाती आहे की घातपात याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे। दरम्यान वसंग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन आणि रासायनिक विश्लेषण अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सोलापुरी घटना न्यूज।